तिकीट काढायचे ते तिकीट किती? 3 द्या बरं. 25 रुपये तिकीट आहे. तर आता तिकीट काढून जायचे आता मधल्या साईडला. तर उपाडे साहेब आता तिकीट काढायला आहे, बघू शकता तुम्ही. तिकीट देऊन केला पाहिजे. हा आली का बघा नाही का सुट्टे सर. तिकीट आता 3 तिकीट आले ते तिघा जणांचे. जस्ट आता तिकीट स्कॅनिंग चालू होतं. बॅग किती पाहिजे? हा काहीच नाही दाखवा. बघू शकता मध्ये आल्या कसा गोल घुमट बघायला भेटतं आपल्याला. तर शेवाला आहे तिथं आल्याला पहिल्यांदा एक मोठा दरवाजा लागतो. त्याच्यानंतर त्या साईडला दुसऱ्या साईडला एक दुसरा पहिल्यांदा जो मेन दरवाजा झाला की त्याच्यानंतर दुसरा एक दरवाजा लागतो. तर डाव्या साईडला इथं जे आहेत तर तोफा लावलेल्या आहेत, हे बघू शकता तुम्ही. तर कुठून आला रे? हा तर हे बघा हे बघू शकता. याच्यानंतर दुसरा दरवाजा पण झालेला आहे. आता याच्यानंतर तिसरा दरवाजा दगडी दरवाजा आहे. तर तिसऱ्या दगडी दरवाजातून आता आणखी मध्ये जायचंय. तर जस्ट पोहोचलेला होता. आता बघू शकता तुम्ही सारे जण. तर ज्या बाकीच्या अदर ट्रिप पण चालू आहेत, दुसऱ्या शाळेच्या कॉलेजच्या ट्रिप आलेल्या आहेत. हे आपण आणि आपले दोस्त आता जस्ट पोहोचलेलो आहे. ह्या साईडला मेन गेट झालं. तर ह्या साईडला बघू शकता, ह्या साईडला जे महाग दिसतंय तुम्हाला ते चांद मिनार आहे. 4 मिनार नाही ते चांद मिनार हैदराबादला आहे. हे चांद मिनार आहे, बघू शकता. तर आता जस्ट दाखवतो तुम्हाला सारा ऑल ओव्हर सारा किल्ला फिरून आणतो. हे जे आहे ते हे भारत मातेचं मंदिर आहे, जे दौलताबाद किल्ल्यावर आला ना तिथून डाव्या साईडला गेलं की चांद मिनारच्या डाव्या साईडला हे भारत मातेचं मंदिर आहे. हे तर बघू शकता यांचे म्हणजे हे जे खांब आहे त्या खांबाची कोरीव काम नक्षी कसलं भारीमध्ये केलेलं दिसतं इथं आपल्याला. कुठून आला रे? कुठून आला बोल? हा मुंबईचे लेकर भेटले सध्या. हा मुंबईवरून आले सर आता.
जस्ट आता मेन किल्ल्याला आलेला आहोत. हा पहिला जो आहे तो त्या काळातला दरवाजा आहे, लाकडी आहे. हा आणखीन पण मजबूतच दिसतोय आपल्याला. पर चला बघू, आणखी 2 दरवाजे झालेत. आता हे जे आहे मधलं हे दगडी दरवाजा 3रा नंबरचा आहे. तर ते 2 दरवाजे होते तेवढ्या जुन्या काळातले 16-14 शतकामध्ये हे किल्ला बांधलेला. किल्ल्याचा बुरुज आहे इथं मोठं. आ गया शाम को यूट्यूब पे आओगे तुम, शाम को यूट्यूब पे आओगे तुम लोग. हाँ अननोन मिनी ब्लॉगर. हाँ कन्फर्म सर्च मार के देख लो. किल्ल्याची तटबंदी. समृद्धी महामार्ग. पडेल मला हवेत चालते. तर हे बघू शकता असं एकदम भूलभुलैया ज्या बनते त्या इथली ही भूलभुलैया हे आहे. हे जस्ट लाईट लावले, लाईट जर नसती तर तरी एकदम असा एकदम फुल डार्क अंधार एकदम वाटला. आता आम्ही ज्यावेळेस लहान होतो, मी ज्यावेळेस 8वीला होतो त्यावेळेस इथं आलेलो, एवढा नुसतं असं भ्याव वाटायची गोष्टी होत्या इथून. सारा एकदम डार्क एकदम भ्याव वाटायसारखं आहे सारा इथलं एरिया. बघितलं कशी आता खाली जस्ट इथून पायऱ्या दिसत फक्त. आता पडत होतो मी, कसं जायचं काय काहीच दिसत नाही. सारी एकदम भूलभुलैया. जस्ट बघू शकता आणखी हे लाईट लावले त्याच्यामुळे हे दिसतंय. आता तिथून बी आणखी जायला पुढे रस्ता नाही, एवढी शपथ. जस्ट पायऱ्या पण काही लाईट लावली की लाईट लावून चालायला लागला. आम्ही जस्ट काही ठिकाणी एवढ्या पायऱ्या पण दिसत नाहीयेत, काही नाहीयेत. एवढा म्हणजे फुल एकदम राडा सीन दिसतोय एकदम. अरे चक्क पडलं होता ब्लॉगर. अरे कुठं कुठं जावं, काय करावं, काही शपथ समजत नाही. एवढे तर म्हणजे रस्ता वाटा कुठून कशा आहेत काहीच कळत नाहीये. शपथ खरंच कुठं चाललंय, अरे चाललं कुठं काही समजत नाही. अरे आज डबल फिरून उचल उचल. ही असली ताकद आहे. कशी भूलभुलैया कुठून कशी फिरायली काहीच समजत तर नाहीये. डबल इथं चालू मागाच्या साईडला या साईडनं गेलेलो मग आपण आता या साईडला जातो. म्हणजे भूलभुलैया म्हणतात ते खरीच भूलभुलैया आहे, काही समजत नाही, काहीच नाहीये. चक्क आता एकदम हँग पडून जातात, डोळे फिरायचे. बघू शकता पायऱ्या पण एकदम खड्या आहेत अशा जाण्यासाठी. हा
जस्ट आता वरती उजाड दिसतोय, आता वरती आल्यासारखं वाटतंय मला. हा वरती आला आता जस्ट दिसतंय एवढ्या बुलबुल्यामध्ये अचानक एकदमच. आणखी पायऱ्या माझ्या तर कसं धापा भरला एवढं म्हणजे चढला केला वरती. अरे किती आणखी उपाड साहेब वरती जायचं बघू शकता. ते आणखी स्माईल एकदा उपाड साहेब. चक्क थकलेला होता, एवढी बुलबुल आहे. जास्त रस्ता कुठला कुठं जातो त्याचे समजत नव्हता. इथं काय नव्हतं. बघू शकता फायनली आता वरती पोहोचलेला. फायनली आता जस्ट धापा मारल्यात असं एकदम बघायचे. इथं आहे मेन गेट त्या साईडला. हे बघा ह्याचा किल्ला आहे मेन. ह्या किल्ल्याच्या कडनी सारी दरी अशी आहे. प्रत्येक किल्ल्याच्या कडनी असं बघा टॉप आहे. एवढंच सांगणार माझं तर महिना तुम्हाला, बाकी काहीच नाही. बघू शकता कसं मस्त मस्त सीन दिसतोय पूर्ण सारा. ते बघा 4 बिनावरती मेन गेट तिकडल्या साईडला. वरनं सीन कसला मस्त सिनेमॅटिक सीन मस्त एकदम वरनं दिसतोय तुम्हाला. अशाच नवीन नवीन गड किल्ले. कसा वाटला किल्ला तुम्हाला? एकदम भारी किल्ला होता. हा नंबर 1. जरूर आपण ही बघून घ्यावा किल्ला. हा झालं एवढंच. औरंगाबादला आला तर अवश्य किल्ला बघून जा, कारण भुलभुलैया वगैरे बघायसारखं आहे. पण भाऊ पायाला दुखते तर लय पाया दुखायला. ते बघू शकता पायऱ्या महागडल्या एकदम चौकात शेवटचं टोक दिसतंय. आणि जे पहिलं टोक आहे तुम्हाला ते दिसल का नाही दिसणार तुम्हाला. पण एक वेळेस जर औरंगाबादला आलात तर एक वेळेस अवश्य भेट द्या. चक्क औरंगाबाद पासून 17 किलोमीटरवर हा किल्ला आहे. तर हा दौलताबाद किल्ला असा एकदम बघण्यासारखा असा ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला जे आहे तो 14 का 15 शतकामध्ये यादव घराण्यानं बांधला होता. यादव घराण्यानंतर या ह्याच्यामध्ये तुगलक यांनी आणि तुगलक नंतर खिलजी घराण्यानंतर मुघल घराण्याने ह्या घराण्याने ह्या किल्ल्यावर राज केलं. पण हा किल्ला आतापर्यंत कोणीही लढवून जिंकलं नाही. फितुरीनं हा किल्ला जिंकलेला आहे, पण लढवून कोणीही जिंकलेला नाही. तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि चला भेटूया मग.